नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याकडे सर्व प्रकारचे चाप कटर उपलब्ध आहेत। म्हणजे जसे की ट्रॅक्टरवरचा चाप कटर असेल किंवा इलेक्ट्रिक मोटरवरचा चाप कटर असेल किंवा मोठा टोका चाप कटर असेल, आमन टोका असेल, अमर टोका असेल, सगळे आपल्याकडे चाप कटर आपल्याकडे उपलब्ध आहेत। फील्ड शक्ती आणि बाकीचे पण चाप कटर आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर साहेब नाव सांगा, आज आपण एक मशीन डिलिव्हरी करत आहोत, म्हणजे चाप कटर डिलिव्हरी करत आहोत, म्हणजे कडबा कोटी मशीन। तर हा जो आहे तो एकदम बेस्ट असा आहे, म्हणजे किसन शंकर बळे। बर तर सर कसं वाटलं तुम्हाला मशीन वगैरे, क्वालिटी वगैरे किंवा आमचं रेट वगैरे, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? बाकीचं छान वाटलं आम्हाला, छान। बर तुम्ही बऱ्याच लांबून आलेला आहे वगैरे थोडंसं, तर म्हणजे कारण मशीनची क्वालिटी वगैरे आणि किमतीच्या मानाने कसं वाटलं? कारण बाहेर ह्या मशीनच्या किमती साधे आपण जर चाप कटर जरी घ्यायला गेलो तरी ते चाप कटर साधारणतः जास्त कॉस्टला भेटतात आपल्याला। तर त्या कॉस्ट मध्येच तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर प्लस ह्याच्यावरचा पट्ट्यावरचा चाप कटर तुम्हाला मिळलेला आहे। तर चौकशी भरपूर ठिकाणी केली होती, आम्हाला इथे योग्य वाटलं। बरोबर आहे, बरोबर, आम्ही इथं आलो। बरोबर आहे। तर मित्रांनो, आपल्या हे शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये सर्व प्रकारचे चाप कटर असतील, पॉवर टिलर असतील, पॉवर विडर असतील, हार्वेस्टर असतील, तुम्हाला छोट्या वस्तूपासून मोठ्या तुम्हाला जे बी काही शेती रिलेटेड लागणार आहे, पेरणी यंत्र असतील, काय जे तुम्हाला लागणार आहे शेती संबंधित, ते सगळं आपल्याकडे सर्व प्रकारचे पॉवर टिलर असतील, रिपर आहेत, ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर असतील, जे पण तुम्हाला काय शेती रिलेटेड अवजार लागतं ते आपल्याच एका छताखाली इथं शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये मिळतात। तर हे जे आहे, हे आपलं युनिट जे आहे हे डायनॅमिक्स कंपनीच्या पाठीमागं MIDC मध्ये आहे। तर थोडीशी जे नवीन आपले जे ग्राहक आहेत त्यांना थोडीशी माहिती देऊयात। ह्याच्यामध्ये मित्रांनो फायदा असा आहे, ह्याला 3 आउटलेट आहेत। इथे एक आउटलेट आहे, खाली एक आउटलेट आहे आणि त्या साईडला ह्याचा आउटलेटचा हा फायदा होतो की हा डायरेक्ट जर तुम्हाला ट्रॉलीमध्ये जर माल भरायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट ट्रॉलीमध्ये पण माल भरू शकता, अशा प्रकारची ह्याला सुविधा दिलेली आहे। म्हणजे हा जो चाप कटर आहे हा इलेक्ट्रिक आणि ट्रॅक्टर माउंटेड दोन्हीचा कंबाईन असलेला चाप कटर आहे। कारण काय होतं की ज्यांनी इलेक्ट्रिक चाप कटर घेतलाय, लाईट गेली तर ते ट्रॅक्टरवर चालू शकत नाहीत, पण आता हा जो चाप कटर आहे, लाईट जर तुमची गेली तर तुम्ही ट्रॅक्टरवर चालू शकता, जर ट्रॅक्टर नसेल तर इलेक्ट्रिक मोटरवर चालू शकता। असा 2 in 1 असा चाप कटर आहे। कारण काय होतं की शेतात गावाकडे जे आपण जे म्हणतो ते एक वेळेस लाईटचा प्रॉब्लेम असेल, एक वेळेस ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम असेल, काय जे तुमचं असेल, तर हे दोन्ही सोल्युशन आहे तुमचं। म्हणजे एकाच मशीनवर तुमचं चाप इलेक्ट्रिक मोटरवर बी चालेल आणि ट्रॅक्टरवर बी चालेल। 3 आउटलेट मध्ये डायरेक्ट तुम्ही ट्रॉलीमध्ये माल भरू शकता। इथे एक आउटलेट दिलेलं आहे, आपण ह्या आउटलेट मधून तुम्ही माल डायरेक्ट खड्ड्यामध्ये पण किंवा घरगुती ह्यासाठी वापरू शकता। आणि इकडे जे आउटलेट दिले डायरेक्ट टेम्पो मध्ये, जर असा टेम्पो असेल तर त्या टेम्पो मध्ये पण तुम्ही डायरेक्ट माल भरू शकता किंवा घरगुतीला पण तुम्ही ते वापरू शकता। असे 2 आउटलेट दिलेत घरगुतीला। आणि इथं मित्रांनो हे 3 लिंकेज पॉईंट दिले, इथे एक तुम्हाला हे लावायचंय, इथे एक आणि इथे एक, असं प्रमाणे हायड्रोलिक वर तुम्ही मशीन उचलून घेऊ शकता। आणि इथं जो बेल्ट एक जागा दिलेली आपण पुलीला, तर इथं बेल्ट लावून इलेक्ट्रिक मोटर आपल्याला खाली जोडायची किंवा तुमचं जे इंजिन वगैरे जरी असेल तर त्याला तुम्हाला जोडायचंय। इथं शाफ्ट ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे तुम्हाला, जे शाफ्ट तुम्हाला दिले ते शाफ्ट ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे। मित्रांनो, पाठीमागे जर साईडला जर बघितलं तुम्हाला तर ह्यात रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स तुम्हाला दिलेला आहे। इथं तुम्ही बघू शकता रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिलेला आहे, प्रेशर प्लेट दिलेला आहे। आणि ह्या साईडला तुम्हाला माल, ह्या चाप कटरचा फायदा आहे की जुने जे चाप कटर होते त्याच्यामध्ये काय होतं की माल ढकलावा लागायचा, इथं माल तुम्हाला ओढून घेते, ह्या बेल्ट असल्यामुळे माल ओढून घेते। आणि ह्या चाप कटर मध्ये दुसरा जो आहे आपला चाप कटर, ह्या चाप कटर मध्ये काय माल तुम्हाला ढकलावा लागतो, त्यामुळे माणसांची संख्या लागते आणि कमी म्हणजे क्वांटिटी मध्ये माल निघतोय। तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं गिअर बॉक्स वगैरे सगळ्या सुविधा दिलेल्या। तसेच मित्रांनो, जर तुम्हाला जर मोठे पण चाप कटर घ्यायचे असतील, त्याच्यापेक्षा मोठे जर चाप कटर हवे असतील तर तुम्हाला हे मोठे पण चाप कटर आहेत, एकदम ऍडव्हान्स मध्ये हेवी ड्युटीचे चाप कटर आपल्याकडे उपलब्ध आहे। छोट्या ट्रॅक्टरवरचे 30 HP चे ट्रॅक्टर असेल, 25 HP ट्रॅक्टर असेल तर त्याच्यावर पण तुम्हाला टायरवरचे चाप कटर जसं पाहिजे असं मिळू शकतो। हा, सर्व पाहिजे असं आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्हाला बाकी मळणी मशीन वगैरे पण तुम्ही बघली असाल, मल्टीक्रॉप थ्रेशर मशीन वगैरे सगळ्या मशीनी आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, तुम्ही पण जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर काही शेती रिलेटेड जर काही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 ला भेट द्या। नक्कीच तुम्हाला बेस्ट चाप कटर असतील किंवा इतर शेती अवजार असतील, ते सर्व प्रकारचे पॉवर टिलर, पॉवर विडर, सर्व प्रकारचे अवजार आपल्या एकाच छताखाली आपण देत असतो। तर तुम्ही जर आमच्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण आता आपले शेतकरी म्हटले की आम्हाला हे माहित असतं तर अगोदर आम्ही इथं चाललो असतो, म्हणजे आमचे ह्यांचे पाहुणे जे ते म्हटले आम्हाला जर इथं माहित असतं हा तर ते म्हटले की आज आम्हाला जर हे माहित असतं अगोदर आम्ही इथं चाललो असतो आणि तुम्हाला अजून चांगलं तुमचं सेल होईल असं प्रकारचं त्यांचं बोलणं झालेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर मशीन जर हे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की आमच्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या। आणि आमच्या YouTube चॅनलला जर नवीन नसाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद साहेब।